होडगी रोडवरील सुरू असलेल्या नवीन रस्त्याच्या कामातील तांत्रिक त्रुटींवर अखेर महापालिकेने लेखी आदेश काढले आहेत. बाधित ड्रेनेज लाईन तसेच पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती व पुनर्स्थापना पूर्ण होईपर्यंत रस्त्याचे काम थांबविण्याचे स्पष्ट निर्देश महापालिकेने MSIDCला दिले आहेत. 4 ऑगस्ट रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीचे इतिवृत्त जोडून अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी MSIDCला पत्र पाठविले आहे. या पत्रात महापालिकेच्या संबंधित सूचना पूर्ण होईपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र आदेश जारी झाल्यानंतरही सोमवारी होडगी रोडवर प्रत्यक्ष काम सुरू असल्याचे दिसून आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. होडगी रोडवरील काम MSIDC मार्फत सुरू आहे. या मार्गावर एकूण 86 ड्रेनेज लाईन चेंबर्स असून त्यापैकी सुमारे 15 ते 16 चेंबर्स रस्त्याच्या कामामुळे बाधित झाले आहेत. हे चेंबर्स रस्त्याच्या समपातळीवर आणण्याचे तसेच जमिनीखाली गेलेले चेंबर्स आवश्यक यंत्रसामग्रीच्या मदतीने शोधून त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती व पुनर्स्थापना करणे, स्मार्ट वॉटर ड्रेनेज व्यवस्थेची क्षमता तपासणे, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्थेची क्षमता तपासणे आणि आवश्यक सुधारणा करणे तसेच रस्ते कामाच्या ठिकाणी सुरक्षा फलक लावण्याच्या सूचनाही महापालिकेने दिल्या आहेत. महापालिकेच्या लेखी आदेशानंतरही काम सुरू असल्याने संबंधित यंत्रणा आता काय भूमिका घेते आणि रस्त्याचे काम प्रत्यक्षात थांबविले जाते का याकडे होडगी रोड परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.